नमस्कार मंडळी. आपण छानपैकी कलिंगड आणलेलं आहे, पण ते पहिल्यांदा कापून घेणार आहोत आणि मग तुम्हाला काय काय करायचं ते सांगते. आता ही साल आहे, या आपण फुकट घालवणार नाही. या सालीचं मी असं हे साल काढून घेणार आहे. हे आता मी विळीवरच साल काढून घेते. असं आता मी साली काढून घेतली आहे, तसे मी सगळ्याच्याच काढून घेणार आहे आणि त्याच्यापासून असे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. आपण याची त्रुटीफुटी करणार आहोत, कारण सध्या पपया मिळत नाही आहे आणि याच्या साली पण फुकट जातात. तर त्या साली फुकट जाऊ नये हा महत्त्वाचा उद्देश तो आहे की साली फुकट जाऊ नये. त्याच्यासाठी मी हे बघा असे छान तुकडे करून घेणार आहे. हे सगळं काढून घ्यायचं मात्र गोडगर आणि असे छान तुकडे करून घेते. मग पुढची कृती तुम्हाला दाखवते. कलिंगडाचं भाजीसुद्धा करतात, ज्याच्याकडे आवडत असेल भाजीसुद्धा छान होते. तीसुद्धा अशीच करायची, साली काढून टाकायच्या आणि मग भाजी करायची. पण दुधीची वगैरे भाजी करतो तशीच ही भाजी होते. तसं मी सगळं चिरून घेते. आता आपण हे छानपैकी कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. लाल भाग काढून छान असं साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे आपण सगळं पाणी उकळत ठेवलं आहे, त्या उकळत्या पाण्यात आपण घालणार आहोत आणि 5-7 मिनटं आपण चांगलं हे उकळवून घेणार आहोत. असे तर मी ही गरम पाण्यात घालते. तर हे आपण चांगलं उकळवून घेणार आहोत. 1-5 मिनटं चांगलं उकळवून घेणार आहोत. मी दाखवते तुम्हाला 2 मिनटांनी. तर आपली ही त्रुटीफुटी छान शिजत आली आहे. अजून मी 2 मिनटं ठेवणार आहे गॅसवर आणि मग आपण चाळणीत ती काढून घेणार आहोत. छानपैकी आपली शिजते. बऱ्यापैकी ट्रान्सपरंट व्हायला लागले. थोडी ट्रान्सपरंट झाली की ती व्यवस्थित शिजली अशी आपण समजायचं. मला दाखवते मी कशी ट्रान्सपरंट दिसते ती. हे बघा. त्याच्यामुळे अजून मी 2 मिनटं ठेवणार आहे आणि मग चाळणीत ओतून घेणार आहे. चाळणीत ओतून नंतर मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. यामध्ये मी आता एवढी वाटी भरून साखर घेतली आणि तेवढंच वाटी पाणी घेतलं आहे. तर हे मी गॅसवर ठेवणार आहे आणि इकडे ह्या आपल्या त्रुटीफुटी उकडवून तयार आहेत. म्हणजे आपल्या ते ट्रान्सपरंट झालेले आहेत व्यवस्थित छानपैकी आणि आता ते तयार आहेत. आता आपण पाक करत ठेवूया. पाक व्यवस्थित करून घेते आणि मग आपण पाकात त्या टाकूया. मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. आता हा आपला पाक चांगला तयार झालेला आहे. यामध्ये आपण ज्या उकळवून घेतलेल्या त्रुटीफुटी आहेत त्या घालणार आहोत. छान अशा आपण आता त्या पाकात मुरेपर्यंत आपण त्या हलवून अशा छानपैकी घेणार आहोत करून. किती सुंदर दिसते बघा. घरच्या घरी आपण करू शकतो. प्रत्येक गोष्ट बाजारातून आणण्याची जरूर नसते. आपण आपल्या घरी करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला आनंदही मिळतो. तर थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते. जरा त्याच्यात पाक मुरला की
त्रुटी फुटी आपली छानपैकी पाकात शिजते आहे. आता ती पाकात चांगली 5 मिनटं अजून शिजली की आपण चाळणीनं बाहेर काढणार आहोत. आणि मग वेगवेगळे कलर आपल्याला हवे असतील ते घालू शकतो. कलर नसले तर असंच वाळवलं तरीही चालू शकतं. आपल्याकडे जनरल घरात कलर असतात, त्याच्यामुळे आपण ते कलरफुल करायचा प्रयत्न करू आणि छानपैकी कलरची त्रुटी फुटी आपण घरात बनवू. आता आपली ही त्रुटी फुटी व्यवस्थित पाकात मुरलेली आहे. तर मी ती 3 भांड्यात काढून घेणार आहे. माझ्याकडे 2 कलर आहेत आणि एक आपण व्हाईटच करूया. तर अशी मी आता काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. एकदम छान शिजली आणि मस्त एकदम आपली त्रुटी फुटी घरच्या घरी होणार आहे. तर आपण हे 3 भांड्यात काढून घेतलं आहे. आता त्याच्यातल्या एका भांड्यात मी केशरी कलर घालणार आहे, एकामध्ये मी हिरवा घालणार आहे. आणि आता आपण हे सगळे छान आधी मिसळून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपली ही त्रुटी फुटी रंग मिसळून तयार आहे. एकात मी केशरी घातला आहे, दुसऱ्यात हिरवा घातला आहे आणि तिसऱ्यात अगदी थेंबर केशरी कलरच घातला आहे, पण तो अगदी कमी म्हणजे लाईट कलर येईल असा. म्हणजे आपण 3 कलर आत्ता तयार केले आहेत. आता हे चांगले आपण 5-6 तास पाकातच ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ते डिशमध्ये वाळत ठेवणार आहोत. अशी आपली त्रुटी फुटी आता तयार होणार आहे. ही चांगल्या 6 तास पाकात मुरलेले आहेत. पाकही सगळा जिरला आहे त्याच्यात. आता आपण ह्या काढून वाळत टाकणार आहोत. ती सुंदर दिसत आहेत बघा. अशा आपण या त्रुटी फुटी आता वाळत टाकणार आहोत. तर दुसऱ्या रंगाच्या घेते, ठेवून घेते. किती सुंदर कलर आलेत बघा. आपल्या सुंदर त्रुटी फुटी पाकात एकदम मस्त मुरलेले आहेत आणि आता आपण त्या वाळवून घेणार आहोत की आपल्या त्रुटी फुटी तयार. घरच्या घरी केलेल्या त्रुटी फुटी.